म्हणजे आता लगेच होऊन जाईल ना ते उद्घाटन. फक्त फोटो काढायची आपण सगळ्यांनी मुलांना आपण सर्वजण समान आहोत का? आहोत. सर्वांना समान हक्क मिळायला पाहिजे हवेत का? तसंच समाजात सर्वांना सारखे हक्क मिळतात का? नाही. तसेच आज आपण बघणार आहोत समतेचा लढा हा पाठ अभ्यासणार आहोत. समतेच्या लढ्यामध्ये आज आपण बघणार आहोत शेतकरी चळवळ. शेतकरी चळवळ आपण शेतकरी बघितले. शेतकरी कोण कोण आहे? तुम्हाला शेतीबद्दल जर बरंच माहिती असेल. भारत हा कृषी प्रधान देश आहे माहिती का? देशातील बहुतेक लोक शेतीवर अवलंबून आहेत. परंतु ब्रिटिश काळात शेतकऱ्याची परिस्थिती अत्यंत वाईट होती. ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणाचा दुष्परिणाम भारतीय शेतकऱ्यांना भोगावे लागत. जमीनदार सावकार यांना ब्रिटिश सरकार संरक्षण देत असे. आता आपण बघणार आहोत कामगार संघटना. कामगार संघटना ब्रिटिश काळात भारतात औद्योगिकरण सुरू झाले. कापड, गिरण्या, रेल्वे, कारखाने, खाणी असे अनेक उद्योग सुरू झाले. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतामध्ये कापड, गिरण्या, रेल्वे कंपन्या यांसारख्या उद्योगांची सुरुवात झाली. कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात उद्याला आला नव्हता. तरीही या काळात कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न झाले. आता आपण बघणार आहोत समाजवादी चळवळ. मॅडम किती मिनिटं बसले जरा? समाजवादी चळवळ. समाजात श्रीमंत आणि गरीब यांच्यात मोठी दरी आणि समाजात श्रीमंत आणि गरीब यांच्यात मोठी दरी होती. काही लोकांकडे संपत्ती आणि सत्ता होती तर अनेक लोक गरीब व शोषित होते. ही विषमता दूर करून सर्वांना समान हक्क व संधी मिळाल्या या विचारातून समाजवादी चळवळ सुरू झाली. मुलांना त्यावर तुम्हाला काही प्रश्न विचारते तुम्ही उत्तर द्या. समता म्हणजे काय? एका वाक्यात उत्तर द्या. शेतकरी चळवळ का उभी राहिली? शेतकरी चळवळ का उभी राहिली? शेतकरी चळवळ अन्याय व जादा करांमुळे उभी राहिली. समतेच्या लढ्यामुळे काय घडले? समतेच्या लढ्यामुळे काय घडले? समतेच्या लढ्यामुळे लोकांमध्ये हक्काची जाणीव निर्माण झाली. रिकाम्या जागा भरा. कामगारांच्या कमी डॅश मिळत होती. कामगारांना कमी डॅश मिळत होती. मजुरी होती. अगदी बरोबर. शेतकरी डॅश डॅश करतात. शेतकरी डॅश डॅश करतात. शेती अगदी बरोबर. तिसरं कामगार डॅश डॅश मध्ये काम करतात. व्हेरी गुड. मी तुम्हाला काही स्वाध्याय देते ते तुम्ही घरून करून आणा. समतेच्या लढ्यातील कोणत्याही एका चळवळीची सविस्तर माहिती लिहा. अशा प्रकारे आज आपण समतेचा